तीन चेंडू आणि एकच धाव. विकेट आली प्रशांतची. ऋतिक दलवीने आज ओव्हर द विकेटने बॉलिंग केली आहे. एकही खराब चेंडू त्याने या 3 मॅच मध्ये टाकला नाही. सगळेच चेंडू त्याने जे टार्गेट केले ऑफ स्टिक किंवा मिडल स्टिकला, एकही चेंडू त्याचा लेग स्टिक वरती आला नाही. आणि म्हणूनच चांगली बॉलिंग आज दिवसभरामध्ये त्याची झालेली आहे. फटका नवीन करालेचा प्रत्युत्तर होतं. ताबडतोब रिॲक्शन होती. मिडल स्टिक वरती चेंडू होता आणि नवीन करालेचा हा ताबडतोब प्रत्युत्तराचा हा चौकार आहे. बाउंड्री, 5 धावांनी धावफलक. नवीन कराल्याचा फटका हवे आसमानी आहे. 2 खेळाडू धावलेत. टप्पा पडलाय आणि चेंडू सीमारेषेच्या पार झाला. नवीन कराल्याचा हा चौकार. नवीनची ही नवीन सुरुवात बेकरे संघासाठी. 3 बॉल वरती एकच होती आणि 5 बॉल मध्ये धावा झाल्यात 9. ओव्हर नंबर 1 मध्ये आता जी धावसंख्या पाहिजे होती त्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली त्या अष्टविनायक बेकरेने. आणि नवीन अनुभवी खेळाडू आहे, भरपूर वर्ष खेळलाय, त्यामुळे सोमेश्वर आणि नवीन ही ओपनिंग जोडी नेहमीच लकी ठरली अष्टविनायक बेकरेसाठी. प्रशांत बाद झाल्यानंतर नवीनने 3ऱ्या पोझिशनवरती जी सुरुवात केली आहे ऋतिक दलवीवरती, आज इतकी चांगली बॅटिंग कोणत्या बॅटरने केली नव्हती. नवीनचा हा शॉट हवेत आहे, खेळाडू दूर आहेत, चेंडू हातात येईल तोपर्यंत धावा इथून घेतल्या जातील. खराब फिल्डिंगने आलाय चौकार. टाळ्या वाजतायत डगआउट मध्ये. नवीन करालेने पहिली ओव्हर अष्टविनायक बेकरे टीमच्या खात्यात घेतली आणि चौकार हॅट्रिक देखील त्याने इथून केली आहे कंप्लीट. ओव्हर मध्ये धावा झाल्यात त्या पहिल्या 13-12 चेंडू मध्ये गरज आहे ती मात्र 22 धावांची. आधीची मॅच सेम आली आहे ती मात्र वाकस संघासाठी, कारण 12 चेंडू आहेत, गरज आहे ती 22 धावा संख्येची. पण नवीन कराल्याने जी बॅटिंग केली, नक्कीच ऋतिक दलवीला 3 चौकार लगावत त्याने दुसऱ्या गोलंदाजाला देखील इशारा जरूर दिलाय की या पुढच्या गोलंदाजांना देखील आम्ही अशा पद्धतीने फेस करू शकतो. जबरदस्त 3 चौकार विथ द स्माइल. नवीन पोचला आणि स्माइल घेऊन आला ते डगआउट मध्ये. पूर्णपणे डगआउट देखील शांत होतं. 3 बॉल मध्ये एकच धाव होती, पण त्यानंतर नवीनने जी आग ओकली 3 बॉल वरती 3 चौकार. ऋतिक दलवीला आज दिवसभरामध्ये 3 चौकार कोणत्याही फलंदाजाने ठोकले नाहीत. 1 चौकार देणं देखील ऋतिक कडून सहसा सुटत नव्हता चेंडू. नवीनने 3 खेचले आणि धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 13. स्वर्गीय आर्यन 11 चषकाची ही सेमीफायनलची मॅच, दिवस दुसरा आणि फायनल मध्ये जाण्यासाठी 12 चेंडू मध्ये गरज आहे ती 22 धावांची. किरण शेळकेचा पहिला चेंडू सोमेश्वर मसनेने काढला गलीमधून. सीमा पार चौकार. सुरुवातीला नवीनने जो टच दिला त्या टचने आग पेटली आणि त्या आगीमध्ये आता पुन्हा एकदा सोमेश्वर देखील विपक्षी टीमला पाहिलं तर आगीमध्ये होरपळत असताना. जबरदस्त सुरुवात. एका मागोमाग एक 4 लगातार चौकार आले. हार अजूनही वाकस संघाने मानलेली नाहीये ना बेकरे संघाने मानली आहे. 11 बॉल पाहिजे, धावा 18. सोमेश्वरच्या बॅटमधून ऑन साइडला फटका आला. स्क्वेअर लेग मधून चेंडू निघालाय. डीप वरून खेळाडू आले. 2 रनचा प्रयत्न इथून केला जाणार नाही. सोमेश्वरला माहिती आहे की विकेट टिकून राहिली तर लास्ट ओव्हर देखील अजून आपल्या खात्यात आहे, त्यामुळे गेम प्लॅनने खेळणारे हे संघ आहेत. 10 बॉल आणि गरज आहे विजयासाठी 17 धावांची. सामना दोन्ही संघांकडे अजूनही 10 बॉल 17. नवीन करालेचा हा शॉट मोठा गॅप आहे आणि गॅप मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलाय चौकार.
आल्या नसल्या कारणाने छोटी छोटी धावसंख्या डिफेन्सनं वाचवता आली. बेकरे संघाने जे 5 चौकार लगवले मागील 8 चेंडूमध्ये ते फार महत्वाचे ठरलेत. 7 बॉल 10 ची गरज. सोमेश्वर मसनेचा सीमार पार मॅच ताब्यात आणणारा षटकार. 35चं टार्गेट बेकरे संघ पोहोचला 31 वर. 6 मध्ये पाहिजे धावा 4. डीजे विजयासाठी 6 चेंडू आणि गरज होती 4 धावांची. ओव्हर हातामध्ये घेतली आहे भगवान दळवीने. 4 धावा इथून करायच्यात. स्वर्गीय RN11 चषकाची सेमीफायनलची मॅच. आई एकविरा क्रिकेट संघ कोळारे यांचे मनापासून आभार. चार धावांची गरज आहे. 6 बॉलचा खेळ आहे. पहिला चेंडू आणि नवीन करालेने ठोकला विजयाचा चौकार. जिंकलाय तो मात्र अष्टविनायक बेकरे. फायनल मध्ये पोहोचलाय आणि जबरदस्त परफॉर्मन्स सेमीफायनल मध्ये राहिलाय. तो मात्र नवीन करालेचा ठोकलेत. नवीन करालेने चौकार तब्बल 5 आणि ठरलाय विजयाचा शिल्पकार. सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे खऱ्या अर्थाने तो मात्र अष्टविनायक बेकरे संघाचा फलंदाज नवीन कराले. तर नवीन या आपणास मॅन ऑफ द मॅच